प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, आभार उपकार मानतो प्रभू या सुंदरशा वेळेसाठी. प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनातून शिकत असताना प्रभू आम्हाला सहाय्य कर की आज जे शिक्षण तू आम्हाला देत आहेस, आम्हाला वाढवत आहेस, आम्ही सगळेजण त्या शिक्षणात वाढून प्रभू योग्य निर्णयापर्यंत पोहोचावं याकरिता देवबापा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. प्रभू येशू, जे आमचे भावंड अजूनही जॉईन झालेले नाही आहेत प्रभू, त्यांच्या अंतःकरणाला ती चुटपुट लागू दे प्रभू, आणि त्यांनी या ठिकाणी यावं असं तू कर प्रभू. कारण वचन सांगतं की पित्याने आकर्षिल्या वाचून पुत्राकडे कोणीच येत नाही. म्हणून पित्या, तुम्ही त्यांच्या अंतःकरणात ओझं घाला की जेणेकरून ते इथे येतील आणि ही जीवनाची वचनं त्यांच्या देखील कानावर पडतील. आणि जे जॉईन झालेत प्रभू, आमच्या सगळ्यांचं अंतःकरण, लक्ष, डोळे, सर्व इंद्रिय आम्ही या स्टडीला लावावेत याकरिता देवबापा आम्हा सगळ्यांना सहाय्य कर. आमच्याकडून झालेल्या पापांची, अपराधांची आम्हाला प्रभू क्षमा कर आणि तुझ्या सानिध्यात चालव. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात, तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. 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 ओके, हा आपला विषय प्रियानो जो आपल्याला या दिवसात शिकायचा आहे. कारण आम्ही पाहत आहोत की आपण खूप काही गोष्टी शिकलोय, इतकं ज्ञान आपण संपादन केलंय की काही विचारायलाच नको. कारण गेल्या 5 वर्षात जर वर्षाचे आपण 365 दिवस धरले तर ते जवळजवळ 1500 पेक्षा अधिक दिवस होतात. बरोबर आहे? हो ब्रदर. आणि प्रत्येक दिवशी एक नवीन विषय आणि खोल अभ्यास आपण शिकलाय. बरेचसे आपले भाऊ बहीण पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत आहेत आणि खरंच कौतुक वाटतं की तुम्ही एवढा धीर धरून ते शिक्षण घेत आहात, शिकत आहात. पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्रियांनो, की जेव्हा पण आपण ख्रिस्ताला ओळखतो, आपले पुढचे स्टेप्स किंवा पुढचे निर्णय, पुढच्या गोष्टी काय असायला हव्या. ज्यांचा बाप्तिस्मा झालाय मग त्यांनी पुढे काय निर्णय घ्यायला हवा, किंवा ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाहीये, नव्यानेच ख्रिस्ताशी ओळख त्यांची झालेली आहे, त्यांनी पुढे काय करायला हवंय, किंवा ज्यांची वचनात परिपक्वता झालेली आहे त्यांनी काय करायला हवंय. आणि जे याच्याही पलीकडे गेलेले आहेत त्यांची त्यापुढे वाढ काय आहे. कारण वाढ हा ख्रिस्ती विश्वासाचा नियम आहे. आपण इतके वाढायला हवंय प्रियांनो, की जेणेकरून आपलं परिवर्तन ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बदलत जावं. आमेन. 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 आपण बघूयात. ओके, कोणी वाचेल स्क्रीनवरचा पहिला मुद्दा? वाचू का? हा ताई, वाचा. प्रभू येशूवर विश्वास ठेवतानाची स्थिती. प्रथम विश्वास नवजात बाळासारखा आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणे, काहीही तोंडात टाकणे, खाताना सांडणे, पसारा करणे. येस, आपण बघतो प्रियांनो, लहान बाळ जेव्हा वाढत असतं, त्याचे पावलं चुकत असतात, कधी पडत असतं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते रडतंय, काहीही तोंडात टाकतंय, खाताना मग पसारा करणं, इकडं तिकडं सांडणं, सगळं तोंड भरवणं, हे ते बाळाचे नैसर्गिक गुण आहेत. प्रियांनो, हाच नियम विश्वासातही काम करतो. आता हे कसं प्रियांनो, आपणच विचार करूया की जेव्हा आपण ख्रिस्ताला पहिल्यांदा स्वीकारलं तेव्हा आपली मनस्थिती काय होती किंवा आपली वागणूक कशी होती. कारण हा विश्वास किंवा हा टप्पा असा आहे जो कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्या ख्रिस्ती पुढाऱ्याने तुमच्यासमोर काही आणून ठेवलं, समजा तावीज जरी आणून ठेवलं, तरी ती भावंड, ती भाऊ बहीण ते तावीज घेतात. का? तर ते तावीज त्यांना कोणीतरी येशूच्या नावात दिलंय. बरोबर बोलतोय मी? हो ब्रदर. हो.
मग अशा परिस्थितीत तो व्यक्ती त्या गोष्टी स्वीकारतो. पण प्रियांनो, लक्षात घ्या की विश्वास जेव्हा आपण ठेवतो ना, तर तो कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टींवरून नसतो किंवा वस्तूंच्या द्वारे आपण देवावर कधीच विश्वास ठेवू नये. पुष्कळशा चर्चेसमध्ये तेल वाटतात, पाणी वाटतात. मी तुम्हाला निक्षून सांगतो, बायबलनुसार हा विश्वास खरा नाहीये. हे मी फार जबाबदारी घेऊन बोलतोय. ऐकताय मला सगळे? हो ब्रदर. कारण काही हो. गोष्टी अशा आहेत ज्या ख्रिस्तामध्ये वाढत असताना आपल्याला आपल्या डोक्यात एकदम खोलवर रुजलं पाहिजे की ही गोष्ट जर मी करतोय तर ही बरोबर आहे का. कारण बरेचसे भाऊ बहीण मी पाहिलंय की आमच्या प्रेयर मीटिंगमध्ये सुद्धा आमच्याकडून पाण्याची बॉटल घेऊन येतात घरून आणि प्रार्थना करून घेतात आणि बायबल वाचत नाहीत. पण काही जरी अडचण आली घरामध्ये तर ते पाणी घेतात जे प्रार्थना करून नेलेलं आहे, ते घरामध्ये इथं तिथं शिंपडतात आणि त्यांना असं वाटतं की सगळं व्यवस्थित झालंय. प्रियांनो, हा विश्वास बायबलच्या सिद्धांताप्रमाणे नाहीये. आमेन. ऐकताय मला सगळं? आमेन. 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 मला आश्चर्य वाटतं की बाजारामध्ये ब्लेसेड सोप किंवा आशीर्वादित साबण पण आहे, ते पण मी पाहिलंय. आशीर्वादित पावडर आहे, आशीर्वादित क्रीम आहे आणि हे सगळे ख्रिस्ती विश्वासक घेतात आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना असं वाटतं की बाबा याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आशीर्वादित तेल, ज्याच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे. तुम्ही विचार करा प्रियांनो, जर ह्या गोष्टी अस्तित्वात असत्या किंवा तशा पद्धतीनेच देवाचे सेवा कार्य करायचं असतं तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना आज्ञा दिली नसती का की आशीर्वादित तेल वाटा, आशीर्वादित पाणी वाटा? अशी गोष्ट सांगितली काही? नाही सांगितले. म्हणून बघा, जेव्हा पण तुम्ही सुरुवातीच्या परिस्थितीत आहात आणि तुम्हाला कोणीतरी हे आणून देतंय तर प्रियांनो त्या गोष्टीवर भाळले जाऊ नका. आता ह्या स्टेजमध्ये काही वेळेला असं पण होतं जे तुम्ही अनुभवलं असेल की कुठल्याही गोष्टीचा आपण विश्वासाची जोड लावायला लागतो. आपल्या लाईफमध्ये काहीही घडलं तर ते आपण विश्वासाशी जोडायला लागतो. उदाहरणार्थ एखादं स्वप्न पडलं, स्वप्न आपल्याला एरवी पडतच राहतात. मग त्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ आपण त्या गोष्टीशी लावायला लागतो. मी असं म्हणत नाही की स्वप्नांच्या द्वारे परमेश्वर बोलत नाही, बोलतो, चांगली गोष्ट आहे. परंतु वारंवार जर तुम्हाला त्याच गोष्टी दिसतायत किंवा सारखी स्वप्नच पडतायत तर थोडा थांबून विचार करा. बायबल वाचा, परमेश्वराला विचारा. बायबल वाचणं सोडू नका, कारण बायबलवर आधारलेला विश्वासच शेवटपर्यंत टिकतो. आमेन. 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 कारण बायबल हे ख्रिस्ती विश्वासकाचं मूळ आहे. जर मूळच घट्ट नसेल तर तो त्या व्यक्तीचा विश्वासही हेलकांडे घेणारा असतो. कधी कुठल्या दिशेने काडकडून मोडल याचा काहीही नेम नाही. आपण वचन वाचूया, शास्त्र आपल्याला याच्याबद्दल काय सांगतं आपण बघूया. वाचा ताई. पुढचा मुद्दा ना, हा. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल. अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले, यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकवणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्याच आहेत ना बरोबर, हो हो
सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असतात. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. इफिसकारास पत्र 4:13-16. आमेन. आमेन. आता ह्या वचनाची आपण थोडी फोड करून वाचूया. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्स संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. म्हणजे ख्रिस्ताला कशासाठी दिलंय हे पौल मंडळीला सांगते, इफिसकारास मंडळीला, की आता या स्थितीला आपण येऊन पोहोचलोय जिथे आपण ख्रिस्ताला स्वीकारले, परिधान केले आणि आता तुम्ही त्याच्या वचनामध्ये वाढत आहात आणि असे वाढत आहात की तुम्ही त्याच्यात पोक्त होत आहे, प्रौढ होत आहे. बरोबर आहे. आपण सगळे त्याच पावलांवर पाऊल टाकत आहोत. आमेन. आमेन. बरोबर आहे. आमेन. इथे पौल आपल्या सगळ्यांना सल्ला देतोय, अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत ख्रिस्ताला दिलंय, यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये. आपल्या प्रत्येकाचा विश्वास बघा, सुरुवातीला तुम्ही होतात जेव्हा बाळ होतात, बाळ म्हणजे आध्यात्मिकरित्या मी म्हणतोय, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला नवीन स्वीकारलं तेव्हा आपण सगळे बाळ होतो. आपल्याकडूनही चुका झाल्या, आपणही नको त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो, कुठल्याही गोष्टीचा अंदाज कुठेही थोपायला लागलो, किंवा बायबल कमी वाचायचो पण इतर गोष्टीच आपल्याकडे ज्या दिसायच्या त्याच्यावरच आपण विश्वास ठेवायला लागलो. आता ही एक गोष्ट दिसण्यात येते की नवीन जन्मणारे किंवा नवीन ख्रिस्ताला ग्रहण करणारे भाऊ बहीण दिसणाऱ्या गोष्टीवरून न दिसणाऱ्या देवावर विश्वास ठेवायला लागतात. मग होतं त्यांचा तो साधा भोळा विश्वास असतो. उदाहरणार्थ कोणी भाऊ किंवा बहीण येशू ख्रिस्ताचा फोटो घेऊन येतात घरी आणि त्या फोटोकडे बघत राहतात आणि मग ते फोटो त्यांच्या मानसिकता जेव्हा पण खालावते तेव्हा ते फोटोकडे बघतात आणि मग बऱ्याच वेळेला ते सांगतात की ब्रदर, ह्या फोटोचा असं चमत्कार आहे की घरामध्ये आलो की मी ह्या फोटोकडे बघितलं की जिथं जिथं मी जाईल तिथं ते या फोटोतून येणारी दृष्टी माझ्याकडे असलेली मला दिसून येते. मला सांगा, जे आपण बायबलमध्ये परिपक्व होत आहोत ही गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे? चुकीचे आहे. चुकीची आहे. येस. पण आपण त्यावेळेला त्या व्यक्तीला तिचे सडेतोड उत्तर देऊन असं नाही बोलावं, कारण तो पहिल्या स्टेजला आहे. बरोबर आहे? हो. प्रथम स्टेजला आहे. तिथे आपण त्याला ताडकन बोलून लगेच त्याचा विश्वास आपण तोडू नाही शकत. पण तिथे आपण त्याला इन्करेज करू शकतो किंवा त्याच्या गोष्टी त्याच्या नाही का त्याला एकदम खाली न पाडता त्याला वचनाने त्याचा पुरवठा किंवा त्याला सविस्तर आपण कसं ज्ञान देऊ शकतो याच्याकडे आपण बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण पौल आपल्याला काय सांगतात बघा पुढे, यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे असू नये. म्हणजे असा व्यक्ती जो ख्रिस्ताला पहिल्यांदा स्वीकारतोय तो जिकडे तिकडे जातोय, हा एक तत्वज्ञान आणतोय, तो एक तत्वज्ञान आणतोय, अशामुळे तो भ्रांतिमय झालाय. म्हणजे कळत नाही की नेमकं विश्वास कोणावर ठेवावा. कोणी तेल पाणी देतंय तर कोणी लगेच चटकन बाप्तिस्मा घ्यायला लावतोय. मी तुम्हाला खरं सांगतो प्रियांनो, जेव्हा पण तुम्ही ख्रिस्ताला प्रथम ओळखता तेव्हा लगेच बाप्तिस्म्याचा निर्णय बिलकुल घेऊ नका. कारण मी बऱ्याच भाऊ बहिणींना पाहिलंय की ख्रिस्ताला स्वीकारले आणि मग जेव्हा मंडळीमधून असे बोलवण्यात येते की तुम्हाला जर देवाचा स्पर्श जाणवलाय आणि तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही येऊन बाप्तिस्मा घ्या. आणि ती व्यक्ती भावनावश होऊन
त्या बोलवण्याला प्रतिसाद देतात आणि बाप्तिस्मा घेतात. बाप्तिस्म्याबद्दल, पाप क्षमेबद्दल काही माहिती नसतं आणि सरळ जाऊन बाप्तिस्मा घेतात. आणि ही चटकन घडलेली गोष्ट त्यांच्या आयुष्यावर इतकी भयानक परिणाम करतात की जेव्हा पण बाप्तिस्मा झाल्यानंतर जेव्हा ते घरी जातात, मग भांडणं व्हायला लागतात, मग प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत आणि मग अशी व्यक्ती भ्रांतिमय होते की काय चाललंय, मी येशूवर विश्वास ठेवलाय, चांगलं व्हायला पाहिजे होतं, तर एकानंतर एक वाईटच गोष्टी घडतायत. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ऐकताय मला सगळं? हो ब्रदर. बघा भावांनो, हो बहिणींनो, ख्रिस्ती विश्वासात आपण जगत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या प्रार्थनेची उत्तरं भेटत नाहीत. पण ते उत्तरं न भेटणं पण एक उत्तर आहे. काय माहित कितपत हे समजलंय तुम्हाला? त्या प्रार्थनेची उत्तरं न भेटणं हे पण एक उत्तर आहे. कारण त्या गोष्टी आपल्यासाठी कितपत योग्य आहेत हे आपल्यापेक्षा जास्त देवाला माहिती आहे. आता सुरुवातीचा व्यक्ती ह्या गोष्टी तो ॲक्सेप्ट करू नाही शकत. त्याला सहन होत नाही की बाबा नाही, मिळालं पाहिजे ना उत्तर, मी प्रार्थना केली म्हटल्यावर मला भेटायला पाहिजे. पण परमेश्वर प्रियांनो, आपल्या जीवनात जेव्हा आपण इच्छा धरतो ना, बायबलचं वचन सांगतं की धीराला आपलं कार्य करू द्या. जेव्हा पण तुम्ही प्रार्थना करता तेव्हा धीर धरून प्रार्थना करा, विश्वास ठेवून प्रार्थना करा. आणि बायबल सांगते की आपल्याला धीराला आपलं कार्य करू द्या. याचा अर्थ काय? तुम्ही काय विचार करता की जेव्हा तुम्ही वचन वाचता, ऐकता, धीराला आपलं कार्य करू द्या असं म्हणताना त्या व्यक्तीला किंवा पौलाला काय सांगायचं असेल बरं त्या वचनातून? तुम्ही काय विचार करता? तुम्ही एकदा विश्वासानं प्रार्थना केली की ते काम देव करणारच आहे. ओके, धीराला आपलं कार्य करू द्या या वचनाचा अर्थ तुम्ही कसा घेता? प्रतीक्षा करणे. ओके, पण धीराला आपलं कार्य करू द्या असं म्हणजे धीर हा जो शब्द आहे त्यालाच आपलं कार्य करू द्या असं म्हटलंय तिथे. ब्रदर म्हणजे नाही का, आता आपण प्रार्थना करतो की आपल्या सगळ्या चिंता, जे काही आपले नाही का टेन्शन विचार असतील, ती सर्व काही आपण देवाच्या हातामध्ये सोपवतो. म्हणजेच म्हणजे नाही का की आपण देवाकडे ते स्वाधीन करून द्यायचं, समर्पण करायचं की देव आता मी धीर धरलाय आणि म्हणजे नाही का त्या ह्याच्यामध्ये देव त्याचं कार्य करेल असा आमेन, विश्वास आमेन, करायचा. आमेन. गुड. हा, येस. हां, संदीप दादा बोला. धीर धरा म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीला अमुक अमुक काम सांगितले की हे दिवसभरात तू काम करायचं आहे, तर त्याच्यावर जास्त लोड न देता ते आपण धीरानं घेतलं पाहिजे आणि ते काम पूर्ण होत आहे असं पाहिलं पाहिजे. ते असं म्हणजे धीराचा अर्थ होता आणि तो पूर्णच होणार किंवा धीराने तो पूर्ण करेल असं विश्वास ठेवणे. आमेन, आमेन. मी सांगतो तुम्हाला प्रियांनो, धीराला हां बोला त्रिशालताई बोला. धीराला आपले कार्य करू द्या म्हणजे आपण जर धीर दिला ना तर म्हणजे पौल यांना असंच सांगायचं असेल की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीये त्या गोष्टी पण आपल्याला धीर धरून कळतील थोड्याफार, आणि मग नंतर नाही का जे आपल्याला ते ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे कळेल. आमेन. खूप छान, खूप छान. बघा, धीराला आपले कार्य करू द्या म्हणजे काय की जेव्हा पण आपण प्रार्थना करतो, धीर धरून त्या प्रार्थनेची वाट पाहणं का गरजेचं आहे? कारण एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळेला, 100 वेळेला चला, त्या प्रार्थना करून पण जेव्हा उत्तर भेटत नाही, तर एक परिपक्व व्यक्ती जो आहे किंवा पोक्त असलेला व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये बदल घडताना तो व्यक्ती बघतो. कारण प्रत्येक वेळेला आपण आपलं अंतःकरण चाळत राहतो की बाबा माझ्याकडून काही चुकतंय का? मग आपण आपल्या जीवनाचं परीक्षण करायला लागतो की काहीतरी उणीवता आहे जेणेकरून मला ते उत्तर भेटत नाही आहे. मग जसजसं आपण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करायला लागतो, नको त्या गोष्टी आपण जीवनातून काढायला तयार होतो, त्याला म्हणतात धीराला आपलं कार्य करू द्या. ऐकताय सगळे? आमेन, आमेन. आणि एक वेळ अशी येते प्रियांनो, आपल्यालाच समजायला लागतं, हे मी अनुभवाने बोलतोय, आपल्यालाच समजायला लागतं की अरे हा, हे जे मी मागत होतो, कारण आता ती प्रार्थना करून करून, वचन वाचून
आपला विश्वास एक वरच्या स्तराला पोहोचलाय आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बालिशपणे देवाकडे ह्या गोष्टी मागत होतो. हे कशामुळं होतं? कारण आपण धीराने वाट पाहत होतो आणि परमेश्वर आपल्याला त्या धीरामध्ये परिपक्वतेकडे चालवत होता. पण होतं काय की अशा स्टेजला माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणाऱ्या व फिरणारे असे आपण होऊ नये. आता माणसांच्या धूर्तपणाने म्हणजे काय? बघा, या स्टेजचा विश्वास असा असतो की आपल्या जीवनात काहीही वाईट झालं तर आपण नकारात्मक गोष्टीकडे सहज खेचले जातो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने तुमच्या घराच्या जवळ लिंबू फेकला तर लगेच तो व्यक्ती येऊन आम्हाला सांगतो की ब्रदर, आता काही समजत नाही मला, आमच्या घराच्या समोर लिंबू फेकलाय, हे फेकलाय, ते फेकलाय. प्रियांनो, त्या वस्तू आहेत. आपला देव त्या वस्तूंचं निर्माण करता देव आहे. आमेन. ऐकताय मला सगळे? आमेन आमेन. जेव्हा तुम्ही निर्माण करत्या देवावर विश्वास ठेवता ना, तेव्हा तो लिंबू असो, चमचा असो, मिरची असो किंवा काही असो, एक परिपक्व विश्वासाला त्याचं काहीही घेणं देणं नसतं. आमेन आमेन. आमेन. पण होतं काय की तिराहित व्यक्ती येऊन किंवा पुढारी, एखादा ख्रिस्ती पुढारीच येऊन तुम्हाला सांगतो की नाही, तुमच्याकडून काहीतरी चुकलंय, किंवा तुमच्या कुटुंबातल्या किंवा परिवारातल्या किंवा नातेवाईकातल्याच व्यक्तीने कोणीतरी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक काहीतरी केलंय, जादूटोणा काहीतरी केलाय, करणी काहीतरी केली. मग आपण भ्रांतिमय होतो आणि विचार करायला लागतो की अरे हे काय, हे सांगतायत ते कदाचित बरोबर वाटतंय. आणि मग हा व्यक्ती बायबलचे प्रीतीचे सिद्धांत सोडून देतो. प्रीती करणं, वायऱ्यावर सुद्धा प्रेम कर, जे श्राप देत आहेत त्यांना आशीर्वाद दे, हे बायबलचं तत्व आहे. हा व्यक्ती ते सिद्धांत सोडून देतो आणि मग तो पास्टर किंवा तो पुढारी कोणी असे ना, तो येऊन तुम्हाला सांगतोय की तुमच्या अमुक अमुक नातेवाईकांनी हे केलंय आणि आता ते अवघड आहे तुमचं ते निघणं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आणि तो व्यक्ती, त्या व्यक्तीने काही केलेलं पण नसतं. समजा आपल्या वडिलांचे भाऊ किंवा आपले काका घरी आले तर आपण लगेच शंकेने बघायला लागतो की अरे हीच ती व्यक्ती ज्याने आमच्यासोबत असं केलं. किंवा त्यांनी आपल्याला जेवण आणून दिलं तर आपण लगेच शंकाखोर नजरेने ते बघायला लागतो की अरे कशाला आणून दिलंय, नव्हतं करायचं असं. प्रियांनो, हे पोकळ म्हणजे भाकड गोष्टी आहेत ह्या. ख्रिस्ती विश्वासात वाढत असताना असल्या गोष्टी जो कोणी सांगेल त्याच्या बैठकीतही बसू नका. मी म्हणतो, त्यांचा विरोध करू नका, पण त्यांच्या बैठकीतही बसू नका. कारण असा व्यक्ती तुम्हाला विश्वासात कधीच वाढवणार नाही. कारण प्रभू येशू नाती जोडायला भूतलावर आलाय. येतंय तुम्हाला लक्षात? जो म्हणतो वैऱ्यावर प्रीती करा, वैऱ्यावर प्रीती करा, हे तर नातेवाईक आहेत आपले. असा जर खोटारडा व्यक्ती तुम्हाला सांगत असेल, तुम्हाला भ्रांतिमय मार्गाने नेत असेल, तर प्रियांनो, आपली स्थिती ही विश्वासामध्ये कुठे मिळवलेली आहे की नाही याकडे नीट पडताळून बघा. स्वतःची चाचणी करा, दुसऱ्याची नाही. म्हणून पौल इथे सांगतो आपल्याला, हेलकावणारे व फिरणारे असे आपण असू नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून. लक्षात येतंय वचन? पौल आपल्याला किती सुंदररित्या पुढे पुढे नेत आहे. आपल्याला ते सांगताय, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. विश्वासाने पण वाढायचंय आणि संसारामध्ये आपले असलेले भाऊबंद, आपले नातेवाईक, त्यांच्या प्रीतीमध्ये देखील वाढायचंय. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव इतका सुंदर होता ना प्रियांनो, त्याचे वैरी देखील त्याच्या प्रेमाला बिलगून राहायचे. इतकं त्याच्या प्रेमामध्ये आकर्षण होतं, कारण तो प्रीतीच देत होता सगळ्यांना, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आमेन आमेन आमेन. पुढे असं सांगतायत आपल्याला, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे, सांधे म्हणजे आपले जे हाड मास सांधे जे आहेत, त्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने
कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्याकरिता शरीर आपली वृद्धी करून घेते म्हणजे आपलं प्रत्येक अवयव ख्रिस्ताच्या तत्वानुसार प्रीतीनुसार वाढायला हवे आणि हालचाल करायला हवी. समजले हा मुद्दा सगळ्यांना? आमेन आमेन. म्हणून आपण जेव्हा बाळक होतो, ख्रिस्ताला नवीन परिधान केलं, स्वीकारलं, तेव्हा आपला विश्वास थोडा डळमळता होता. पण आता आपल्याला ख्रिस्त कळाला आहे. तर ख्रिस्त कळाल्यानंतर पहिला जो टप्पा आहे आपला, तो म्हणजे बायबलची वचनं वाचून त्याप्रमाणे आचरण करणं. मला संदीप दादांची आपल्या इतकी सुंदर गोष्ट आवडते ना, ते जेव्हा पण एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ते त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय याचं परीक्षण करतात. हे वचन त्यांच्या जीवनामध्ये कुठे काय होतंय किंवा काय चाललंय त्या वचनानुसार ते बरोबर परीक्षण करतात आणि समोर येऊन सांगतात, वैयक्तिकरित्या सांगतात की खरंच ह्या वचनानुसार माझ्या लाईफमध्ये असं घडत होतं, परंतु आता मला कळालं की मला काय करायचं. आमेन. आमेन आमेन. त्याला म्हणतात परिपक्वतेकडे जाणारा विश्वास किंवा सत्याकडे आपली पाऊलवाट चालू आहे. आणि जसजसं आपण वाढतोय तसतसं त्याचे ते चांगुलपणा, त्याचं प्रेम आपल्यामध्ये काम करायला लागतंय आणि आपले सांधे हाडमास मजबूत होतात आणि आपण ख्रिस्ताच्या शिकवणीला चिटकून राहतो. मग परिस्थिती काय असो, कोणी काही जरी बोललं तरी आपल्याला कळतं की बाबा हे मला स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं. आजही प्रियांनो आपण इथे एकत्र जेव्हा रोज जमतोय, कॅम्प ऑर्गनाईज करतोय, आपण वेगवेगळ्या मंडळीतून आहात आणि वेगवेगळ्या मंडळीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. आता मी त्या चर्चच्या शिकवणीला खोटं बोलत नाही, कारण तिथे तुम्ही वाढलाय. त्या पास्टरांनी, त्या सेवकांनी तुम्हाला त्या वचनामध्ये वाढवलंय. पण बघा, बोलताना प्रत्येक जण योग्यच बोलतो असं नाही. बऱ्याचदा माझ्याकडूनही चुका होतात. बोलण्यामध्ये बायबल सांगते की बोलण्यामध्ये कोणीच परिपक्व नाहीये. कुणाकडून काही ना काहीतरी चूक घडत असते, बोलण्यात त्या गोष्टी घडतात. पण जेव्हा आपण ऐकतो ना प्रियांनो, म्हणून आपण प्रार्थनेमध्ये तत्पर असायला हवंय की जो समोरचा बोलतोय त्याच्या प्रत्येक गोष्टींचं पारख करून तो ही गोष्ट चुकलाय की बरोबर आहे हे आपण देवामध्ये राहून प्रार्थना करून समजून घेतल्या पाहिजेत. कारण बायबल तर हे पण सांगतं आपल्याला, जो मनुष्यावर भिस्त ठेवतो तो श्रापित आहे. म्हणून हे मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, तर तुमचं अंतःकरण त्याबद्दल काय साक्ष देते याकडे पण लक्ष द्या. आमेन. आमेन आमेन. आमेन. पुढे आपण बघूयात. वाचत आहे. बाळपणाच्या विश्वासात होणाऱ्या चुका. 1 पेत्र 2:3-5. येस, अगोदर हे वचन वाचूया आपण. तुमच्याकडे जर बायबल आहे तर 1 पेत्र 2 अध्याय 3-5 वचन काढून आपण वाचूयात, जे फार महत्वाचं आहे. जर प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणासाठी वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्या दुधाची इच्छा धरा. मनुष्याने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने. आमेन. आमेन. ओके, आमेन. आता आपण पहिलं वचन किंवा पहिला मुद्दा वाचूया. आता त्या जेव्हा बाळपणाच्या विश्वासात जेव्हा आपण वाढत असतो ना, आपल्याकडून काय चुका घडतात. आता हे वाचत असताना आपल्या वैयक्तिक जीवनाची आपल्या स्वतःलाच पारख करायची की मी ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी चुकलोय का. पाहतायत सगळे स्क्रीनकडे. हो ब्रदर. हो. फक्त 1-2-3 जणांची उत्तर येत आहेत. आपण इथे हो, brother. 28 लोक आहोत. ओके हो ब्रदर. ओके, वाचत आहे. बालपणाच्या विश्वासात होणाऱ्या चुका. वस्तू दिसणारी गोष्टीच्या द्वारे व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीने दिलेल्या गोष्टीवर
न पारखता विश्वास, येस. भावुक बस बस भावुक बस होऊन बस बस बस. बघा, पहिला मुद्दा आपल्याला काय सांगतोय की आपण नेमके त्यावेळेला चुकतो कुठं. वस्तू किंवा नाही का वस्तूंच्या द्वारे आपण विश्वास ठेवायला लागतो. एखादा व्यक्ती काही आणून देतो त्याच्याद्वारे आपण विश्वास ठेवायला लागतो. दुसरं, दिसणाऱ्या गोष्टींच्या द्वारे आपण विश्वास ठेवायला लागतो. म्हणजे तो पास्टर जो आपल्याशी बोलतोय, आता बघा पास्टर म्हणजे मी सगळ्या पास्टरांबद्दल नाही बोलत आहे, कारण देवाचे सेवक आपल्यामध्येही आहेत, आपल्यामध्येही पास्टर आहेत. मी अशा व्यक्तीबद्दल बोलतोय जो लोकांना बहकवतात. आता ते कोण आहेत हे तुम्ही तुमच्या आत्म्याला काय साक्ष पटते ना त्याकडे नीट लक्ष द्या. आपल्याला प्रत्येकाचा न्याय निवाडा नाही करत फिरायचं. पण असेही कारण मी असं का बोलतोय, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितले की शेवटच्या काळी फसवणूक होणार आहे. त्या फसवणुकीमध्ये जे फसवणारे आहेत ते पुढारी आहेत. म्हणून प्रत्येक आत्म्याचा विश्वास ठेवू नका, तर प्रत्येक गोष्टीची पारख करा. दिसणाऱ्या गोष्टींच्या द्वारे आपण लगेच विश्वास ठेवायला लागतो. आता इथे भीती काय माहिती आहे का? चमत्काराच्या द्वारे ठेवलेला विश्वास. बघा, चमत्कार घडतात, नाही असं नाही. जेव्हा पण आपण विश्वास ठेवतो, परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार करतो. पण ते चमत्कार याच्यासाठी असतात की आपण विश्वास ठेवावा आणि पुढे पाऊल टाकावं. पण एखादी व्यक्ती अशी असते की जे बायबल नाही वाचत, पण प्रत्येक वेळेस प्रार्थना करणार आणि चमत्काराचीच वाट बघणार. चमत्कार घडतोय का, चमत्कार घडतोय का, पण बायबल वाचतच नाही, स्वतःही प्रार्थना करत नाही, नुसतंच चमत्काराची अपेक्षा करतात. हा विश्वास चुकीचा आहे प्रियांनो. कारण बघा, सैतानही चमत्कार करतो. ऐकताय मला सगळे? हो. हो ब्रदर. म्हणून ह्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या. पहा की प्रत्येक वेळेस चमत्कार दिसतोय म्हणून चटकन त्या चमत्काराच्या द्वारे विश्वास ठेवू नका. तो चमत्कार देवाकडून आहे की नाही हे देवाला विचारा. कारण मी पाहिलंय प्रियांनो, मी हे अनुभवाने बोलतोय. आपल्यामध्ये पास्टर पण आहेत, पास्टर गणेश पण माझ्याशी कदाचित सहमत असतील. मी असेही भाऊ बहीण पाहिलेत की ते फक्त चमत्कारांवर विश्वास ठेवून प्रभूकडे येतात आणि चटकन निघून जातात. बरोबर आहे पास्टर? येस येस येस. हो ब्रदर. येस. म्हणून आपला विश्वास चमत्काराच्या द्वारे असायला नाही पाहिजे. तो चमत्कार आपल्या जीवनात याच्यासाठी घडतो की आपण प्रभूमध्ये अधिकाधिक वाढावं. असा चमत्कार प्रत्येकाच्या जीवनात कुठं ना कुठेतरी झालाय. तो याच्यासाठी झालाय की प्रभूने आपल्याला निवडलंय. कारण आपल्या आमेन, आमेन. जीवनात तो चमत्कार व्हावा ही देवाची इच्छा होती. पण जेव्हा तो चमत्कार होतो ना, प्रभूचं आपल्याला पाचारण झालेलं असतं की जेणेकरून आपण त्याच्या सेवेमध्ये वाढावं, त्याच्या उपकार स्तुतीमध्ये वाढावं, त्यात एक ख्रिस्ती कुटुंब म्हणून ओळखलं जावं, याकरता तो आपल्याला पुढे बोलवतो. पुढे वचन सांगतं आपल्याला, व्यक्तींवर आणि त्या व्यक्तींनी दिलेल्या गोष्टींवर न पारखता ठेवला जाणारा विश्वास ही आपल्याकडून चूक घडते. कोणी काही पण देतो. पुढचा मुद्दा आपण बघूयात. वाचत आहे. भावुक होऊन विश्वास ठेवणे, बायबलच्या सिद्धांतानुसार नसलेल्या भविष्यवाण्यावर विश्वास ठेवणे. येस, आमेन. इथे एक चूक घडते. भावुक होऊन विश्वास ठेवणे. एखादा व्यक्ती आहे ना, नुसता रडतोय आणि त्याला असं वाटतं की बाबा काहीतरी झालंय इथे, आणि मग माझ्या अंतःकरणाला स्पर्श झालाय, आणि मग मी पडले, आणि मग पास्टरांनी मला स्पर्श केला आणि मग माझा हात लटलट कापायला लागला, मी धापकन खाली पडले. प्रियांनो, येस येस. ह्या गोष्टी घडतात. ह्या गोष्टी भावुक करणाऱ्या गोष्टी होतात. काहींच्या जीवनामध्ये जेव्हा दुष्टात्मे असतात किंवा सैतानी हल्ले त्यांच्यावर होत असतात, किंवा ते स्वतःला सैतानाच्या अधीन ठेवून एक जेव्हा देवाचा प्रकाश किरण त्यांच्या अंतःकरणावर पडतो तेव्हा ते प्रभूमध्ये येतात. त्या गोष्टी त्यांच्या जीवनात होतात, त्या गोष्टी दिसून येतात. परंतु एखादा व्यक्ती असतो ना, तो नुसता ओरडतो, हालेलुया हालेलुया, नुसतं प्रार्थना चालू आहे, समोर गाणं आहे, आणि हा व्यक्ती नुसता हालेलुया ओरडतोय, किंचाळतोय, त्या समोरच्या व्यक्तीचा आवाज सुद्धा येत नाही. तुम्हाला काय वाटतं, हे देवाकडून आहे का? नाही. प्रेषितांबरोबर एकदा अशी घटना घडली प्रियांनो.
की प्रेषित पौल जागोजागी देवाची सेवा करत असताना, पौल आणि सीला, एक मुलगी त्यांच्या मागे मागे येऊन ती भर सभेमध्ये अशी ओरडायची की हे देवाचे सेवक आहेत, हे देवाचे सेवक आहेत. आता ती चुकीचं बोलत होती का? चुकीचं नव्हती बोलत, बरोबरच बोलत होती. पण प्रार्थनेमध्ये प्रार्थना चालू आहे, पौल संदेश देत आहे आणि हे ओरडते मुलगी की हे देवाचे सेवक आहेत, देवाचे सेवक आहेत. पौलाने त्या स्त्रीला धमकावलं आणि त्या स्त्रीमधून त्याने भूत काढलं. आता ही गोष्ट कशी घडते? समजते सगळ्यांना काय चालतं इथे. सैतानाचं जे तत्व आहे ना प्रियनो, त्याला शिस्तभंग करायला खूप आवडतं, त्याला आरडाओरडा खूप आवडतो. म्हणून लक्षात घ्या, आपला परमेश्वर शांतीमध्ये काम करणारा देव आहे. आमेन. भावना विवश होऊन जेव्हा आपण ओरडतो, किंचाळतो आणि आपल्याला वाटतं की मला काहीतरी व्हायला लागलंय आणि मग त्याच्याद्वारे आपण विश्वास ठेवायला लागतो, अशी व्यक्ती बायबलची वचनं बाजूला ठेवते, नुसते इमोशन्सकडेच बघतात. मला काहीतरी झालं आणि मग मी रडायला लागले आणि मग मी पडलो, थरथर कापायला लागले. ह्या भावनांच्या द्वारे जाऊ नका. बऱ्याच वेळेला आपण सकाळी उठलो की आपल्याला निराश वाटायला लागतं आणि मग लोक म्हणतात की ब्रदर मला आज खूप निराश वाटते, मी प्रार्थना पण नाही करू शकलो, मी बायबल पण नाही वाचू शकले, काहीतरी मला वेगळंच वाटतं. ह्या भावना आहेत माणसाच्या आणि ते होतं. परंतु त्या भावनांच्या आधारलेल्या गोष्टींवर आपला विश्वास कधीच नसावा, कारण भावना चेंज होत राहतात. कधी आपण हसतो तर कधी आपण रडतो. परंतु बायबलच्या सिद्धांतानुसार जेव्हा आपण विश्वास ठेवायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कळतं हा एक विश्वास आहे जो आपला जर होत असेल असं काही, तर आपल्याला सावध होण्याची खूप गरज आहे. बघा, मी स्पष्टपणे का बोलतोय, कारण आपल्यातलं कोणीही असं भुलावलं जाऊ नये. आमेन. आमेन. कारण आपल्याला एक अशी मंडळी उभी करायची जी मॅच्युअर आहे, एकदम नाही का परिपक्व विश्वासाकडे चाललोय आपण, जिथे आपण अशा ज्या जगामध्ये गोष्टी घडतायत ख्रिस्ती विश्वासकांमध्ये. प्रेरणा, तुम्हाला माहिती आहे याच गोष्टीमुळे ख्रिस्ती विश्वासकांचं नाव किती बदनाम होतंय समाजामध्ये. लोक म्हणतात की हे बघा हालेलुया हालेलुया ओरडणारी लोक आली. कारण का? इतकी बेतालपणा, इतका बेशिस्तपणा मंडळीमध्ये चालू आहे. हालेलुया हालेलुया ओरडून ओरडून ना आपण त्या हालेलुया शब्दाचं पावित्र्यच गमावून बसलोय. तुम्ही सहमत आहात माझ्या बरोबर? आमेन. आमेन. हो ब्रदर, हो दॅड. आपण प्रार्थनेमध्ये सुद्धा मी पाहिलंय प्रियांनो, एखादी व्यक्ती हालेलुया 50-100 वेळा नुसतं प्रार्थनेमध्ये हालेलुया हालेलुयाच चालू आहे. कुणी संदेश चालू असतो, मग कोणीतरी मधूनच जॉईन होतं आणि प्रेज द लॉर्ड ओरडतं. हालेलुया म्हणजे प्रेज द लॉर्ड आहे. प्रेज द लॉर्ड म्हणजे काय की देवाची स्तुती असो. हालेलुया या शब्दाचा अर्थ पण असाच होतो की देवाची स्तुती असो. पण विचार करा की याच शब्दाने जर आपण चुकीचा प्रभाव पाडायला लागलो तर त्याच्याने देवाची स्तुती होईल का? नाही. नाही होणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक शिस्त असणं फार महत्वाचं आहे, कारण आपला देव शिस्तीचा देव आहे. आमेन. आमेन. त्याला आपण प्रार्थनेत एकदा हालेलुया बोललो काय आणि 100 वेळा हालेलुया बोललो काय, त्याच्यासाठी ते एक शब्द आणि 100 शब्द एका शब्दाच्या बरोबर आहे. आमेन. दुसरी गोष्ट आहे की पुष्कळ वेळेला आपण पाहतो की मोठमोठ्या कॉन्सर्टमध्ये, सेमिनार्समध्ये एक वक्ता येतो आणि तिथे भविष्यवाण्या करतो. आणि भविष्यवाणी पण कशी असते बघा. आता हे मी आपले डोळे उघडण्यासाठी बोलतो, त्या व्यक्तीला दोष देण्यासाठी नाही. बघा, ही व्यक्ती जी पुढे येते आणि सांगते की मला देव काहीतरी दाखवत आहे, इथे आपल्यामध्ये आर नावावरून कोणीतरी व्यक्ती आहे. आता विचार करा, तो 500-600चा घोळका आहे. आर नावावरून किती व्यक्ती असतील तिथे? भरपूर असणार. किमान 50 तरी असतील. 50 जाऊ देत, किमान 10 तरी असतील. मग त्या 10 लोकांना असं वाटायला लागतं, थरथर कापतात, अरे माझं तर आर वरून नाव आहे, मग पास्टर मलाच बोलतात आहे की काय.
बघा, बायबल जेव्हा भविष्यवाण्या करतं ना व्यक्तीबद्दल, तेव्हा त्याचं एकदम निक्षून स्पष्टपणे नाव घेण्यात आलं. जेव्हा जक्कयाचा एन्काउंटर येशू ख्रिस्ताबरोबर झाला, दोघांची भेट झाली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काय असं बोलला नाही त्या गर्दीतून की मला जे नावावरून कोणीतरी व्यक्ती दिसतोय जो झाडावर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला डायरेक्टली हाक मारली, जक्कया खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचंय. आमेन. आमेन. आमेन आमेन. पण असा जर कोणी व्यक्ती आहे की जो भविष्यवाणी करतोय, पूर्ण नाव घेत नाहीये आणि लोकांना त्या भविष्यवाणीच्या द्वारे भुलकावतोय, तर तिथे सावध व्हा, जागृत व्हा आणि चटकन अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. बायबलच्या सिद्धांतानुसार होय भविष्यवाण्या आहेत, खरं आहे ते, पण त्याला काहीतरी तत्व आहेत, सिद्धांत आहेत. ते ओळखण्यासाठीच आपल्याला बायबल अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आमेन. 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 पुढचा मुद्दा आणि आमेन, वचन आमेन. पण आपण वाचूयात. माझी वेळ झाली पण मी 5 पटकन मिनिटं घेईल विश्वास फक्त. ठेवणे. हा, वाचत आहे पुन्हा. पटकन विश्वास ठेवणे. येस, आणि वचन पण वाचा. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशाया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तावर कोणी विश्वास ठेवला आहे? ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. रोमकरास पत्र 1:16-17. आमेन. 10, 16 आणि 17. ओके. बघा, पटकन विश्वास ठेवणे ही सुद्धा एक चुकीची बाब आहे. कारण हा पटकन विश्वास जो असतो ना, तो 2 मिनिटाच्या मॅगीसारखा असतो. 2 मिनिटात कधी मॅगी होते का? जरी कंपनी बोलते. तुमच्यापैकी कोणाची झाली आतापर्यंत 2 मिनिटात मॅगी? नाही. नाही 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 प्रभू. हा, कारण ती कधीच बनत नाही. बघा, प्रत्येक भाजीला शिजायला एक वेळ द्यावा लागतो. ती लो फोमवर ती भाजी ठेवावी लागते, किंवा त्यातला जो पाचक रस आहे तो पाण्यामध्ये, त्या करीमध्ये घोळावा लागतो, आणि त्याच्यावरून मग ती टेस्ट सगळी पसरते आणि चांगली चव लागते. आमेन. बरोबर आहे. आमेन. आमेन. जर त्या भाजीला आपण तिला जेवढा वेळ लागतोय तेवढा न देता आपण फुल फोमवर गॅस ठेवलाय आणि वाट बघतोय ती शिजायची, काय होईल बरं त्या भाजीचा हाल? सर्व टेस्ट करपून जाणार ना. करपून जाणार, टेस्ट निघून जाईल आणि ती भाजी एकदम करपट होऊन जाईल. प्रियांनो, तुमच्या विश्वासाला सुद्धा एकदम करपू नका, चटकन विश्वास ठेवू नका, पारख करा. आमेन. आमेन. पौल आपल्याला सांगत आहेत रोमकरास पत्र 10, 16 आणि 17 मध्ये, तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाले आहे असे नाही. सगळ्यांनाच वचन सांगितले, सगळ्यांनीच मान्य केले असं होत नाही. यशाया संदेष्टा म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने, म्हणजे जेव्हा आपण ऐकतो देवाचं वचन तेव्हा विश्वास आपण ठेवतो, आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. लक्षात येते, वचनाच्या द्वारे विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आमेन. 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 आमेन आमेन. प्रियांनो, लक्षात घ्या की जेव्हा पण आपल्या जीवनात, तुमच्या जीवनात चमत्कार घडला असेल, तुम्ही प्रभूला ओळखण्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहात, किंवा परिपक्वतेच्या स्टेजमध्ये आहात, किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला, पिढीजात ख्रिश्चन असाल. पिढीजात ख्रिश्चन जरी असला ना प्रियांनो, तरी त्या कुटुंबामध्ये जन्मणारं बालक हे तारलत जाईल असं नाही. तारण हे वैयक्तिक आहे. आमेन. आमेन. वैयक्तिक आहे म्हणजे काय आमेन आमेन. की कारण प्रत्येकाचं जीवन हे वैयक्तिक तारणावर अवलंबून आहे, वैयक्तिक विश्वासावर अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल की माझ्या पतीसाठी मी विश्वास धरते, तसं नाही होत. आपल्याला त्यांना ख्रिस्ताकडे घेऊन यायचंय, कारण त्यांनी आमेन. वैयक्तिकरित्या तारणाऱ्याला स्वीकारावं. एक आपला पापांची क्षमा करणारा
हे प्रत्येकाला वैयक्तिक तो अनुभव येणं फार महत्त्वाचं आहे आणि हे केवळ त्या वचनांच्या द्वारे होतं. आमेन.